See students, in last video we have seen addition, subtraction, multiplication and division of complex numbers. आपण त्यामध्ये मल्टिप्लिकेशन कसं करायचं आणि डिव्हिजन कसं घ्यायचं ते पाहिलेलं आहे. आपण त्याच्यावर एक्झाम्पल नंतर बघूया. तर नेक्स्ट पार्ट आहे पॉवर्स ऑफ आय. पॉवर्स ऑफ आय, आय मीन्स इमॅजिनरी नंबर. त्याचा पॉवर जे आहे, कारण आपल्याला माहिती आहे इमॅजिनरी नंबर जो आहे तो कसं लिहितो आपण आय स्क्वेअर. and if I is imaginary number, its value is -1, so I square is -1. याची व्हॅल्यू आपण घेतो आपण एक्झाम्पल सॉल्व करताना. जर याच्यापेक्षा जास्त पॉवरचे असतील तर कसं काढायचा, तर आय क्यूब समजा आय क्यूब असेल, I⁴ असेल, I⁵ असेल, I⁶ असेल, कारण आयचा पॉवर किती असू शकतो. मग त्या पॉवरची ते जेव्हा हायर पॉवर असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू कशी काढायची ते आपण इथे बघतोय आपण. तर आय क्यूब मीन्स इट इज आय स्क्वेअर इंटू आय. आय स्क्वेअर इज -1 इंटू आय, सो मल्टिप्लिकेशन इज -i. -1 इंटू आय इज -i. नाउ I⁴ means it is I square into I square. I square is -1 into -1. -1 into -1 is +1. Like that, we can solve all the examples here. I cube is -i and I square. I square is -1. Minus I into -1. -1 becomes plus I into 1 is I. Like that, we can solve the higher powers of I. So we get here I square is -1, I cube is -i, I⁴ is +1, I⁵ is I. असे आपल्याला सगळेच व्हॅल्यूज आपल्याला काढता येतात. आता आपण काही हायर पॉवरचे अजून जास्त असतील तरी आपल्याला काढता येतं. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला I⁵ काढायचं असेल, असू शकतो आयच्या पॉवरमध्ये 50 असेल. मग आता या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फक्त ही व्हॅल्यू एवढीच माहिती आहे, त्याच्यावरूनच आपल्याला काढायचं असणार आहे. मग हे बेस आहे, हेच वापरायचं आपण नेहमी सॉल्व करताना. आता 50 मीन्स वी कॅन राईट हिअर आय स्क्वेअर इंटू 25. वी नो 50 मीन्स इट इज 2 इंटू 25. सो आय विल राईट आय स्क्वेअर इंटू 25. 2 इंटू 25 इज 50. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर. आय स्क्वेअर इज -1. -1 raised to 25. नाउ वी आर टू यूज दिस. हे आपल्याला माहिती आहे, इफ -1 raised to even number or -1 raised to odd number, if -1 raised to even number, -1 च्या डोक्यावर पॉवर मध्ये जर इवन नंबर असेल, इवन नंबर म्हणजे 2 4 6 म्हणजे I -1 स्क्वेअर किंवा -1 raised to 4 असे जर व्हॅल्यूज असतील तर त्याची व्हॅल्यू +1 घ्यायची. आणि -1 raised to odd number म्हणजे -1 च्या पॉवर मध्ये जर ऑड नंबर असेल म्हणजे -1³ -1 raised to 9 हे ऑड नंबर आहेत, तर त्यावेळेस याची व्हॅल्यू काय घ्यायची, -1. इवन नंबर असेल तर +1 घ्यायचा आणि ऑड नंबर असेल तर -1 घ्यायचा. मग ते इथे वापरणार आपण. तर -1 raised to 25 is ऑड नंबर, सो आय विल राईट दिस व्हॅल्यू एज -1. सो I⁵ its value is -1. अरे की नाही सोपं. असेच सगळे एक्झाम्पल आपल्याला काढता येतील. समजा I⁴ विचारलं. I⁴ मीन्स आय स्क्वेअर, इथे स्क्वेअरच घ्यायचा आपण, म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू आय स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवता येते. इथे स्क्वेअर का लिहिलं आपण, 2 च्या मल्टिपल मध्येच लिहायचा हा, म्हणजे आपल्याला आय स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवता येईल. मग आय स्क्वेअर मीन्स -1 raised to 50. आता 50 हा इवन नंबर आहे म्हणून याची व्हॅल्यू +1. अशा आपल्याला आणखी काय एक्झाम्पल बघूया. इफ I² raised to 25. आता 25 जो आहे तो 2 च्या मल्टिपल मध्ये लिहिता येणार नाही. 2 च्या मल्टिपल मध्ये आता 50 मीन्स 2 इंटू 25. 100 मीन्स 2 इंटू 50. पण 25 कॅनॉट राईट मल्टिपल ऑफ 2 इंटू 12 नॉट 25. इट इज 24. मग इथे असा स्प्लिट करायचा. वी कॅन राईट हिअर I
I raised to 24 into I. घातांकाचा नियम वापरला आपण, लॉज ऑफ इंडायसेस. आपल्याला माहिती आहे a raised to m into a raised to n. If base is same, then it is m plus a raised to m plus n. Like that, here 25 means it is a 24 plus 1. I raised to 24 into I raised to 1. I raised to 24. Now we can write this multiple of 2. We can write here I square raised to 12 into I. So put the value of, आता हे याची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. It is minus 1 raised to 12 into I. Minus 1 raised to 12. 12 is even number, so it is a 1 into I. 1 into I means it is a I. See, it is simple. फक्त काय केलं मी 25 means it is 24 plus 1. So I will write I raised to 24 into I. Now I square. I raised to 24 means I square raised to 12. I square is minus 1. Minus 1 raised to 12 means it is a plus 1 into I. 1 into I is a I. So we get the value of I raised to 25 as a I. आन्सर जे येतं ते 1 minus 1 plus I minus I एवढंच आन्सर येणार आहे. याच्यावर आपण एक्झाम्पल नंतर बघणार आहे. तर इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून मी आता पॉवर्स ऑफ आय तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले. आता आपण पुढच्या याला जाऊ. आपण एक्सरसाइज 1.1 पहिला एक्सरसाइज आपण सी. इन एक्सरसाइज 1.1 first question is not necessary or not important. I will start directly question number 2. That is, the question is write the conjugates of the following complex numbers. We have to write only the conjugates of complex numbers. We have given the complex numbers 3 plus r. We have to write the sentence only. The conjugate means we know conjugate of 3 plus r is conjugate means changing the sign of imaginary number only. We have to write this only this in one sentence. It is the answer. The conjugate of 3 plus I is 3 minus r. If we are given this example, see minus root 7 minus root 11 r, then we can write the conjugate of minus 7 minus root 11 r is. याचं कॉन्जुगेट करणार इथे फक्त चेंज करायचं, साइन चेंज करायचं फक्त. रियल पार्ट आहे तसंच लिहिणार आपण. मायनस रूट 7 मायनस आहे ते प्लस होणार रूट 11 r. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. रियल पार्ट आहे तसं लिहायचा, फक्त इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज करायचं. प्लस असेल तर मायनस येणार आणि मायनस असेल तर प्लस येणार. आपण डेफिनेशन पाहिलेलीच आहे. तर असे सिंपल एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये. आता आपण क्वेश्चन नंबर 3. नाउ द क्वेश्चन नंबर 3 इज फाइंड ए एंड बी. वी हैव गिवन दिस सम sentences or some equations. We have to solve that equations and find the values of a and b. Now we'll see first example. First is a plus 2b plus 2ai is equal to 4 plus 6i. See here, a plus 2b plus 2ai is equal to 4 plus 6i. We have to find the values of a and b. आता कुठे a and b? Here a and here b. Here this is a and this is b. आता आणखी एक लक्षात ठेवायचं कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. समजा कॉम्प्लेक्स नंबर 2 plus 3i असेल तर हा 5i असा लिहिता येत नाही. दिस इज रियल पार्ट अँड दिस इज इमॅजिनरी पार्ट. हे दोन्ही वेगळे आहेत. हे दोन्ही मिळून 5i असं लिहिता येत नाही. इट इज रिमेन्स ॲज इट इज. यांची ॲडिशन करायची नाही. समजा इथे 2i असेल तर यांची ॲडिशन काय ना, इथे 5i लिहिता येतं. दोन्ही इमॅजिनरी असेल तर, एक रियल पार्ट आणि एक इमॅजिनरी पार्ट असेल तर त्यांची ॲडिशन करायची नाही. तर इथे पण तसंच आहे. आता काय वाटतं, इथे a आहे आणि इथे 2a आहे, 3ai होणार नाही. I एकत्र येणार फक्त. आता इथे काय करू आपण, आता जे दिलेलं आहे एक्सप्रेशन a plus 2b plus 2ai is equal to 4 plus 6i दिले आपल्याला. हा झाला रियल पार्ट, ज्याला I नाही तो रियल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट. आता काय करू आपण, इक्वेटिंग इक्वल टू साइन मध्ये. सो इक्वेटिंग
real and imaginary parts we get. Equating real and imaginary parts, we can have a plus 2b is equal to 4. This is real part and imaginary part is 2a equal to 6. Imaginary part घेताना I नाही घ्यायचा. Real part म्हणजे ज्याला I नाही तो येणार. a plus 2b equal to 4. This is real part and imaginary part is 2ai is equal to 6i. पण इथे करताना काय येणार 2a is equal to 6. All this is first equation and this is second equation. So we get here a is equal to 6 upon 2 is equal to a is equal to 3. Second equation वरून a मिळाला. Put this value in equation 1. Therefore equation 1 becomes, so we get here a means 3 plus 2b is equal to 4. So 2b is equal to 4 minus 3, that is 1. So b is equal to division घेतला 1 upon 2. So we get the values of a and b. a as 3 and b is 1 upon 2. Simple आहे. फक्त रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स आपण इक्वेट केले. इक्वल टू साइन आहे. आपण इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पाहिले. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय येतं रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हे इक्वल करता येतात आपल्याला. म्हणून आपण असं केलं. Now see here in this example we have given ABI equal to 3a minus b plus 12i. We have to find the values of a and b here. Now ABI यात रियल पार्ट नाहीये तो आपण 0 लिहूया like this. हा रियल पार्ट झाला. काय केला मी ABI it is imaginary number only. I write here 0 plus ABI equal to 3a minus b. हा रियल पार्ट झाला आणि 12i आहे तसंच. नाउ इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. सो गेट हियर रियल पार्ट इथे काय लेफ्ट हँड साइडला 0 आहे आणि राइट हँड साइडला 3a minus b आहे. सो वी कॅन राइट हियर 3a minus b equal to 0. दिस इज फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन काय आहे इमॅजिनरी पार्ट. इक्वेटिंग इमॅजिनरी पार्ट्स ABI I नाही घ्यायचा AB equal to 12. समजलं. Real part is 0 is equal to 3a minus b and AB equal to 12. मग AB equal to 12. This is second equation. So we get here b is equal to 12 upon a. इथे into a त्यामुळे 12 upon a येणार. आता ही व्हॅल्यू आपण 1 मध्ये ठेवू. Therefore equation 1 becomes here a 3a minus b. b means 12 upon a is equal to 0. काय केलं आपण 3a minus b ची व्हॅल्यू ठेवली 12 upon a is equal to 0. Now cross multiplication 3a square minus 12a upon a equal to 0. So we get here 3a square minus 12 equal to 0. a into 0. Therefore we get 3a square is equal to 12 or a square is equal to 12 upon 3, that is 4. So a is equal to square, taking square root, we get the values of a as a plus minus 2. समजलं. a मिळाला. आता या a ची व्हॅल्यू आपण 2 मध्ये ठेवू. Therefore equation 2 becomes b is equal to 12 upon a. b is equal to 12 upon a. a means plus or minus 2. मग डिव्हिजन घेतलं तर काय होणार b is equal to, we get b, value of b is plus minus 12 upon 2 means it is 6. So we get the values of a as plus minus 2 and b as plus minus 6. समजलं. यामध्ये काय केलं इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट केलं की आपल्याला a आणि b असे सेपरेट व्हॅल्यूज आपल्याला काढतात. नाउ see sixth example. It is a plus ib into 1 minus r. Then multiplication is equal to 2 plus r. We have given a plus ib into 1 plus r is equal to 2 plus r. Now there is multiplication. आता इक्वेट करता येत नाही आपल्याला, सेपरेट नाही दिसत. इक्वेट करण्यासाठी काय पाहिजे ते रियल आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट असले पाहिजे तरच आपल्याला इक्वेटिंग करता येतं. आता इथे सेपरेट नाहीये तर अगोदर आपण या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घेऊ. अगोदर a ने मल्टिप्लाय करू ब्रॅकेटला. म्हणजे काय होणार इथे a into 1 is a plus a into r it is a ai plus
आय इंटू बी, पुन्हा बी ने याने मल्टिप्लाय करू, आय बी इंटू 1 इट इज आय बी प्लस आय इंटू आय इज आय स्क्वेअर बी आय स्क्वेअर इज इक्वल टू 2 प्लस आय. समजलं? आधी ए ने मल्टिप्लाय केलं, नंतर आय बी ने मल्टिप्लाय केलं. मग आता ए, आता हे जे आहे यामध्ये आय दिसतं, आय कॉमन काढू, ब्रॅकेटमध्ये राहणार ए प्लस बी आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते म्हणून ते -b लिहिलं. हे लिहू शकतो आपण आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 सिन्स आय स्क्वेअर इक्वल टू -1. नाउ I write a minus b together plus this I into a plus b is equal to 2 plus I means it is 1I. आता आपल्याला काय दिसतं? सेपरेट दिसतं, हा रियल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट. सो इक्वेटिंग, आता इक्वेट करता येईल आपल्याला, इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स we get what we get here, real part is a minus b is equal to 2. Call this as first equation, and another equation imaginary part means a plus b is equal to 1. Call this as second equation. Now solving these two equations, adding 1 and 2. If we take addition of 1 and 2, then we get here a minus b equal to 2 and a plus b is equal to 1. Taking addition, plus minus b get cancelled, we get 2a is equal to 3 or a is equal to 3 by 2. This is value of a. Now put this value of a in 1 or 2. कोणत्या एका इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवू? आपण 2 मध्ये ठेवू, सोपं करायला जाईल. इक्वेशन 2 becomes a plus b is equal to 1. So b is equal to 1. This plus goes to here minus 3 by 2. Now taking the cross multiplication, it is a 2 minus 3 upon 2. 2 minus 3 is a -1. So we get the value of b as a -1 upon 2. See here it is a simple. फक्त इथे मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन घ्यायचं, ॲडिशन असेल तर ॲडिशन घ्यायचं. मग रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट आले की आपल्याला इक्वेट करता येतं. म्हणजे त्याप्रमाणे काय केलं, मी मल्टिप्लिकेशन घेतलं अगोदर, आय स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवली -1 असल्यामुळे काय येणार, असं आहे b इंटू -1 b प्लस b इंटू -1 मीन्स इट इज अ -b. आय हॅव रिटन डायरेक्टली -b. जेव्हा जेव्हा आय स्क्वेअर येईल त्याची व्हॅल्यू -1 ठेवायची. आता यात काय केलं, आय कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये राहिला a प्लस बी. सो a मायनस बी, इथे आय नसलेले टर्म एकत्र घेतला आपण, a मायनस बी प्लस आणि हा आहे तसाच लिहिला इज इक्वल टू प्लस आय मीन्स 1 इंटू आय. मग इक्वेट केलं म्हणजे रिअल पार्ट मीन्स a मायनस बी इज इक्वल टू 2 येणार आणि a प्लस बी इज इक्वल टू 1 येणार. नाउ टेकिंग ॲडिशन, प्लस मायनस गेट कॅन्सल, वी गेट 2a इक्वल टू 2 plus 1 that is a 3. So we get a is equal to 3 by 2. Now equation 2 becomes, आता या a ची व्हॅल्यू 1 किंवा 2 कोणत्या एकामध्ये ठेवा, आपल्याला b ची व्हॅल्यू काढता येईल. मी 2 मध्ये ठेवला, मग काय येणार, b is equal to 3 upon 2 plus b is equal to 1. So b is equal to 1 minus 3 by 2. Taking cross multiplication, it is 2 minus 3 upon 2. So we get value of b as a minus 2 minus 3 means -1 by 2. So this is the required answer of this equation. Now like this you have to solve all the examples of question number 3. Question number 3 मध्ये 6 एक्झाम्पल दिलेले आहेत. मी काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवलेत, बाकीचे एक्झाम्पल तुम्ही करायचे आहेत. मल्टिप्लिकेशन दिसलं की मल्टिप्लिकेशन करायचं, ॲडिशन असेल तर ॲडिशन करायचा. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट आले की आपल्याला इक्वेट करता येतं. जेव्हा इक्वेटिंग करतो आपण तेव्हा 2 इक्वेशन मिळतात आणि ते 2 इक्वेशन सॉल्व केले की आपल्याला ए आणि बीचे व्हॅल्यूज काढता येतात. सिंपल आहेत एक्झाम्पल. हे एक्झाम्पल 2 किंवा 3 मार्काला परीक्षेला विचारतात. सर्वांनी क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो पूर्ण सॉल्व करायचा आहे. ओके, थँक्यू.